उन्हाळा सुरू झाल्यापासून हे एवढे आंबे आम्ही खाल्लेत. आणि आता प्रश्न पडला हे कोईंचं करायचं काय. त्याच्यासाठी मी घेतलाय हा असा एक डबा, त्याच्यामध्ये काही फूड आलं होतं. हे हॉटेलचे आपले जे डबे येतात ते आहेत. आणि हा आहे किचन टिश्यू पेपर. हा नसेल घरात तर साधा आपला हा वर्तमानपत्र मागवा. सगळ्यात आधी मी हा डबा घेतो आणि त्याच्यामध्ये साधारणतः डबल ह्याचं कागद घेतो. हा खाली ठेवतो. आता याच्यावरती मी हळूहळू ह्या कोळी रचत जाणार आहे. त्यांचे लेयर्स बिल्ड करणार आहे. पण त्याच्या आधी पाणी, अशी स्प्रे बॉटल नसली तरी चालेल. आपल्याला टिश्यू पेपर थोडासा ओला करणं गरजेचं आहे. हा ओला एवढाच करायचा जेणेकरून हा दमट राहील, म्हणजे पिळलेल्या स्पंज सारखा दमट राहील, पण आधी चिक्क गोळा होणार नाही. अशा प्रकारे 5 मावलेले आहेत. तिसरं तर 3च लेअर बसतील. 3 लेअर मध्ये मिळून 15 कोळी बसल्यात. ते झाकण घट्ट लागतं, पण अगदी एअरटाईटही नसतं. आपल्या 5 कोळी इथे बसल्यात. अशा रीतीने आपले जवळपास 15 आणि 5 20 कोळी जर्मिनेट होण्यासाठी तयार आहेत. बघूया आता जेव्हा जर्मिनेट होतील, काय प्रगती दिसते ते वेळोवेळी सांगत राहील. तोपर्यंत टाटा.